कसं आहे की एवढा माज एका आमदाराला असणं हे खूप वाईट आहे. म्हणजे शिंदे कैसनबा बोलतात, हा बोलतो की मराठी माय मेली तरी चालेल, पण माझी मावशी उत्तर प्रदेश उत्तर भारत ही जगली पाहिजे, कारण की ह्याचं उत्तर भारतावरती प्रेम आहे. मग ह्याने उत्तर भारताला निघून जावं ना, हे कसलं आहे राजकारण? हा म्हणजे मराठी भाषा हा मारायला निघालेला माणूस आहे, हा असा गद्दार मराठीचा. आणि स्वतःच्या आईबद्दल कोण असं बोलतं का? एवढी लाज नाही याला? यांनी आईला सोडलं असेल. असं कधी वक्तव्य होतं का की माझी माय मेली तरी चालेल? आपल्या मराठीत एक म्हण आहे, माय मरो मावशी जगो. ते कोण बोलतं? मुलगा म्हणत नाही, ती मावशी बोलते. आणि हा मुलगा असा आहे जो आईला मारायला तयार झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना मराठी माणसांना मी विनंती करीन, अशा माणसाच्या मागे उभं राहायचं का? त्यांच्या पैशाचे खेळ जातात. हे पैशाचा माज दाखवत आहेत. 50 खोक्याचा माज आहे, बाकी काय नाही. हा 50 खोक्यांचा माज आहे मराठी माणसावरती. आणि मराठी भाषेवरती जर असं जर हे लोक उलट उठणार असतील तर मराठी माणूस रस्त्यावरती उतरणार. आणि मराठी माणसाची जी एकजूट झालेली आहे ती अजून कट्टरतेने एकत्र होणार आहे. बघा, दोन्ही भाव एकत्र आहेत, दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आमच्यावर मराठी एकीकरण समिती, मराठी भाषा केंद्र, सगळे मराठी मंडळ जे आहेत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. अशा माणसाचा आम्ही जाहीर निषेध करतो. समोर आलं तर जोड्याने मारायला पण कमी करणार नाही आम्ही. त्यांच्या या वक्तव्यानंतर सामंत मंत्री त्यांच्या समोर असताना तो गाढव आहे, उदय सामंत गाढव आहे. तो बाजूला बसून बोलतो, दिलगिरी दिली ना, बस झालं, आता काय पाहिजे? अरे मराठीचा अपमान करून दिलगिरी दिली? हे असे मंत्री शोभतं काय? मंत्र्यांना त्याचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला बडतर्फ केलं पाहिजे खरं तर. आणि देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करीन की हा माणूस एक गाडी प्रोटेक्शनची 6-7 चंदनवाले घेऊन फिरतोय. कशासाठी फिरतोय? हा कोणाला दादागिरी दाखवतोय? हा आमदार आहे ना, बाकीच्या आमदारांना एक बॉडीगार्ड आहे. त्यांनी कोणाची पापं केली तेवढी? लोकांचे पैसे खाल्ले म्हणून बॉडीगार्ड घेऊन फिरतोय. ह्याचं प्रोटेक्शन काढलं पाहिजे. मी शिंदेंना विनंती करीन की अशा माणसाला घेऊन तुम्ही तुमचा पक्ष बाळासाहेबांचा आणि आनंद दिघे साहेबांच्या नावाने चालवतायत का? मराठीचा जीव घेऊन तुम्ही तुमचा शिंदेगड चालवतायत का? याला पक्षात नाकलपट्टी केली पाहिजे. काय कारवाईची मागणी नाही, आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगतो. मराठी भाषेचा जागतिक मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, जागतिक अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचा अपमान करतोय की माय मराठी मेली पाहिजे असं बोलतोय, तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना देतोय की ह्याला आमदारांना बडतर्फ करा, त्याचा राजीनामा घ्या. तिसरं पत्र शिंदेना देतोय, तिसरं पत्र आम्ही शिंदेना देतोय, त्यांना पक्षात नाकलपट्टी करा म्हणून. स्थानिक आमदार आहेत, तसेच त्यांचे सत्ताही सुद्धा आहे, गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार. आम्ही अपील करतोय, मग त्यांनी परवानगी घ्यावी. पोलिसांनी विधानसभेतनं परवानगी घेऊन गुन्हा दाखल करता येतो. ज्येष्ठ शिवसैनिक आमदार